हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स पुलाव। याच्यासाठी आपण इथे घेतले आहेत प्रॉन्स, इथे घेतली आहे ग्रीन पेस्ट ज्याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे। नंतर मी घेतलं होतं आलं लसूणची पेस्ट, टोमॅटोज, 2 कांदे आणि काही खडे मसाले त्याच्यामध्ये लवंग, दालचिनी, मिरे, 8 ते 10 मिरे आणि तमालपत्र। आणि हा बासमती राईस आहे, 1.5 कप बासमती राईस आहे ज्याला मी स्वच्छ धुवून अर्धा तास मी तसंच ठेवलं होतं। आता इथे प्रॉन्सला मी हिरवी पेस्ट जी आपण केली होती ती मी लावून ठेवणार आहे, ही पण मी अर्धा तास लावून ठेवली होती। त्याच्यानंतर आपण एका पॅनमध्ये 3 चमचे तेल घेणार आहोत, त्याच्यामध्ये मी जिरे टाकले आहेत, त्याच्यानंतर मी सगळे जे आपण खडे मसाले घेतले होते ते मी त्याच्यामध्ये घातले आहेत। आता इथे मी थोडासा कांदा टाकला आहे, त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आणि नंतर मी बाकीचा कांदा टाकला आहे। असं मी केलं आहे कारण जेव्हा आपण डायरेक्ट तेलामध्ये जर आपण आलं लसूणची पेस्ट टाकली तर ती कधी कधी खाली चिकटते, सो मी थोडासा कांदा टाकून मग मी आलं लसूणची पेस्ट टाकते। आता इथे आपण हळद, तिखट हे टाकलेलं आहे। जे आपण 2 टोमॅटो घेतले होते ते मी बारीक चिरून टाकले आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे। आता इथे मी एक बटाटा घेतला होता, त्याला मी स्लाइसमध्ये कट करून घेतला आहे। याला तर आपण थोडीशी वाफ येऊ द्यायची आहे 5 मिनिटं। त्याच्यानंतर जे आपण मॅरिनेट करून प्रॉन्स ठेवले होते ते आपण याच्यामध्ये घालायचे। आता ह्याला चांगलं मिक्स करून याच्यानंतर आपण थोडीशी वाफ यायला ठेवणार आहोत, 5 ते 10 मिनिटं वाफ येऊ द्यायची आहे। इथे छानपैकी आता हे शिजलेलं आहे। थोडंसं मी याच्या चवीनुसार मीठ टाकलं आहे। आपला जो सोक केलेला बासमती राईस होता तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत। हे चांगलं मिक्स केल्यानंतर इथे मी गरम पाणी टाकलंय, जे ग्रीन पेस्टची थोडंसं पाणी राहिलं होतं ते मी याच्यामध्ये घातलंय आणि याला छानपैकी नंतर वाफ येऊ द्यायची आहे। नंतर इथे मी 1 TSP गरम मसाला टाकला आहे आणि याला छान 10 ते 15 मिनिटं छान मीडियम फ्लेमवरती वाफ येऊ द्यायची आहे। इथे आपला पुलाव रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा। थँक्यू।